नमस्कार, मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता निर्भीड समाचार। वाडा तालुक्यातील कोणसाई गावात भीषण स्फोटाची घटना घडली आहे। जुन्या फार्म हाऊसमध्ये पत्र्याचे शेड उभारून सुतळी बॉम्ब तयार करणाऱ्या युनिटमध्ये दुपारी सुमारे 12 वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाला। या दुर्घटनेत एका कामगाराचा मृत्यू झाला असून 4 ते 5 कामगार गंभीर जखमी झाले आहेत। जखमींना तात्काळ वाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। घटनास्थळी अग्निशमन दल, तहसीलदार, मुख्य अधिकारी आणि पोलीस प्रशासन दाखल झाले असून बचाव कार्य सुरू आहे। सदर युनिट 10 एप्रिल 2026 रोजी नरेंद्र सिंग राहणार कुडूस आणि त्यांचा सहकारी यादव यांनी सुरू केले होते। येथे फटाके तयार करण्यासाठी कच्चा माल आणला जात होता आणि रोजंदारीवर कामगार नेमले होते। स्थानिक पातळीवर योगेश दत्तात्रय मोकाशी 42 वर्षे राहणार कोणसाई हे कामकाज पाहत होते। जामघर, कोणसाई, पालसई आणि अलमान या गावांमधील कामगारांना तात्पुरते कामावर घेऊन त्यांना प्रशिक्षण दिले जात होते। दररोज सुमारे 32 कामगार येथे काम करत होते। या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून 4 कामगार गंभीर जखमी झाले आहेत। जखमींपैकी 3 जणांना गंदे रुग्णालयात हलवण्यात आले असून एक गंभीर जखमी भिवंडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे। आपण पाहत राहा निर्भीड समाचार।